नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार होतो की लोक म्हणायचे तुमचं क्षेत्र. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये आपली पूर्ण शेती दाखवणार आहे. आपली शेती कुठपर्यंत आहे, किती आहे, कशी आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सध्या आता मक्का काढल्यानंतर काय होतं, गवत जास्त झालं, काँग्रेस जास्त झालं, त्याच्यामध्ये गच पण जास्त आहे. तुम्ही म्हणू नका की बा असं आहे. तर चला मी तुम्हाला आज सगळं फिरवून दाखवतो. हे जे दिसतंय आपल्याला पूर्ण मक्काचं क्षेत्र, ते गव्हाचं क्षेत्र दुसऱ्याचं आहे. आणि हे जे पूर्ण गवत पडलेलं आहे, हे क्षेत्र आपलं आहे. आणि ही जी मक्का आहे ही आपलीच आहे. ही सुडी ती जी आहे ती आपली आहे. इकडे जे मक्काचा गंज पडलेला तो आपलाच आहे. आणि अशा पद्धतीनं हे जेवढं गवताचं आहे ते सगळं आपलंच आहे. त्या पद्धतीने इकडे पहा तुम्ही, सध्या याच्यामध्ये एक काँग्रेस उगलं आहे आणि याच्यामध्ये मक्का आपण काढून घेतलेली आहे. आणि हा जो परिसर आहे, हा पूर्ण हा पडलेला जो परिसर आहे, हा आपलं क्षेत्राचा परिसर आहे, आपलं वावराचा परिसर आहे. आणि त्यानंतर याच्या पुढे गेलं की आपल्याला अद्रक लागते. तर आज आपण सगळं क्षेत्र जाणून घेणार आहोत. याचे 2 भाग बनतील किंवा 3 भाग बनतील असं आहे. आणि एक क्षेत्र आपण एकाच्यात पुरं दाखवू शकत नाही. हे पूर्ण इकडे अद्रक लागलेली, त्याच्यातसुद्धा इतकं मोठं गचपण झालेलं आहे, काय सांगा राव. गचपणच जास्त तयार होऊन जातं, अति गचपण जास्त तयार होतं. आणि ज्यावेळेस आपण हे वावर विकत घेतलं त्यावेळेस काय आलं माहिती आहे का, याच्यामध्ये ना मधीच झाडं लावगड झाली. हे बघा, इथे नारळ आहे, इथे आंबा आहे, इथे जांभूळ आहे, म्हणजे असं मधीच झाडांची लागवड झाली. त्यामुळे जास्तच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. हे बघा, इथे पण आंबा आहे, हो पण आंबा आहे, याच्यात इडलिंबू आहे. हे बघा, इडलिंबू पण लागायला लागले, याचा पुन्हा नवीन इडलिंबू लागले. आणि हा जो भाग आहे, हा भाग आहे, हा बांधाचा भाग आहे आपल्या. हा इकडचा जो भाग आहे तो पण बांधाचाच भाग आहे आपला. आणि त्यामुळे इकडचा जो एवढं पडलेलं आहे, अजून म्हणजे लेवल गिवल केली नाही आपण. त्याच्यामुळे असं पुढे ज्यावेळेस लेवल गिवल होईल त्यावेळेस व्यवस्थित वावर अजून दिसेल. आपण अजून लेवल केलेली नाही. इकडे पण मक्का पडलेली असं आहे. आता याच्यात थोडंसं दाखवलेलं आहे आणि याचा पुढचा एक भाग तुम्हाला पण दाखवेन नक्की. आता हे पण हिवळ जे पडलेले हे 50-50 आहे, पण त्या अजून त्याची वाद चालू आहे. हे गवत आहे, ही बांधावरच्या लावलं होता समजा.